गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. सगळ्यांचं तुमचं चाललं आहे की न्यूमेरिकल. आज आपण न्यूमेरिकलला सुरुवात करूया. फर्स्ट थिंग, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की बऱ्याच मुलांचा इश्यू आहे. एक मिनिट. येस, ओके. हां, बऱ्याच मुलांचा असा इश्यू आहे की सर जो कालचा व्हिडिओ अपलोड केला तो पॅटर्न कुणासाठी आहे? 2024च्या बॅकलॉगसाठी आहे का रेग्युलरसाठी आहे? 2024 पॅटर्नच्या सगळ्यांसाठी कालचा जो आपण नवीन व्हिडिओ अपलोड केला होता तो पॅटर्न सगळ्यांना 2024 जो कोण मुलगा देतोय, म्हणजे आता फर्स्ट इयरला जे आहेत नवीन मुलं त्यांच्यासाठी आहे. बट 2019चा पॅटर्न हा त्यांचा वेगळा पॅटर्न आहे. सो त्याच्यावरती जास्त डिस्कस करत नाही. हा पॅटर्न बॅकलॉग रेग्युलर सगळ्यांसाठी सेम आहे. ओके, सो वी स्टार्ट आवर न्यूमेरिकल्स. सगळ्यात अवघडचा चॅप्टर तुम्हाला वाटतो डीसी वरती मी ऑलरेडी अपलोड केले KVL KCLचे व्हिडिओ. बट तुम्हाला आता जो अवघड वाटतो टॉपिक सिंगल फेज AC आणि पॉलिफेज AC, ह्याच्यामधला पॉलिफेज ACचे न्यूमेरिकल बऱ्यापैकी मुलं ठेवतात की ऑप्शनला ठेवतात. हा व्हिडिओ बघा, एक 5-7-10 मिनिटाचा व्हिडिओ होईल. सांगतो त्या स्टेप फॉलो करायच्या आणि न्यूमेरिकल सॉल्व करायचं. चुकण्याचा चान्स 0%, कारण मुळे सरांचा पॅटर्न आहे. ओके, चला. सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, गिवनमध्ये स्टार कनेक्शन आहे की डेल्टा कनेक्शन आहे? म्हणजे न्यूमेरिकलच्या गिवनमध्ये दिसेल तुम्हाला की इन स्टार कनेक्शन किंवा इन डेल्टा कनेक्शन. न्यूमेरिकल दिलं की गिवन डाटा लिहिताना मध्ये लिहायचं करेक्ट, दिस इज स्टार किंवा डेल्टा काय असेल ते. ओके, समजा स्टार कनेक्शन. काय स्टार कनेक्शनमध्ये 2 रूल आहेत, फक्त 2च. काय रूल आहे स्टार कनेक्शनमध्ये? स्टार कनेक्शनमध्ये VL इज इक्वल टू √3 VPH अँड IL इज इक्वल टू IPH. मला माहिती आहे आपण याचं डेरिवेशन आहे, ते डेरिवेशन पाठ करा. टेकमॅक्स पुस्तक घ्या, त्यातलं पाठ करा, कारण 3ऱ्या-4थ्या स्टेपला उत्तर आहे. ग्राफिकल मेथडने जरा थोडंसं ते अवघड होतं. ओके. देन व्हॉट इज इन डेल्टा कनेक्शन? इन डेल्टा कनेक्शन वी नो, ह्याच्यामध्ये असं आहे, डेल्टामध्ये असतं VL इज इक्वल टू VPH अँड IL इज इक्वल टू √3 IPH. एवढं कळालं, न्यूमेरिकल सुटले. ओके, हे कळालं, हे फॉर्म्युलेज आहेत. नेक्स्ट, याच्या न्यूमेरिकलमध्ये म्हणजे ह्या पॉलिफेजच्या न्यूमेरिकलमध्ये एक शब्द असतो इच किंवा पर. कुठला शब्द? एकदम इम्पॉर्टंट, इच किंवा पर. म्हणजे 3 फेज सिस्टीम दिलेली आहे. इच हॅव्हिंग रेजिस्टन्स 10 ओहम, इच किंवा पर ओहम. ओके, इच किंवा पर आला तर हा ओळखायचं, दॅट इज युअर फेज क्वांटिटी. कुठली क्वांटिटी? फेज. कुठली क्वांटिटी? फेज. जर दिला असेल त्यांनी R किती असेल RPH, जर दिला असेल L, ओके, किंवा C दिलेला असेल, करेक्ट, L किंवा C दिलेला. आता कसं करायचं? व्हॉट इज फॉर्म्युला फॉर Z इज इम्पिडन्स. हे कशासाठी? RL साठी. आणि Z इज इक्वल्स टू R मायनस JX कशासाठी? पण मोस्टली हेच विचारतात, RL नॉट RC. पण असू देत, आपल्याकडे नोट्सला असू द्या. RC साठी R मायनस JX. कसं काढणार? R दिलेला असतो RPH, इथं लिहायचं RPH. L दिलेला असेल L, कसं काढणार? XL. L दिलेला असेल तर XL इज इक्वल्स टू 2πfL. 2 माहिती आहे, पाय माहिती आहे, F ची व्हॅल्यू दिलेली असते, L ची व्हॅल्यू पण दिलेली असते. एव्हरी टाइम F ची व्हॅल्यू ही 50 हर्ट्ज असेल असं नाही, 60 पण असते. म्हणून न्यूमेरिकल असं उघडे डोळे ठेवून बघायचं की काय दिलेले. ओके, चला. 2πfL XL. मग ह्या RPH दिलेला आहे, हा LPH असेल का? तर इच शब्द आहे, इच. कुठला शब्द आहे? इच. मग काय असेल? हा R आणि हे काढल्यानंतर तुम्हाला मिळेल Z. ओके, हे रफ करतो, मिळेल तुम्हाला Z. दॅट इज युअर ZPH इज इक्वल्स टू RPH प्लस JXL. हे पण फेज असेल, किंवा काही न्यूमेरिकलमध्ये डायरेक्ट Z ची व्हॅल्यू दिलेली असते. Z इज इक्वल टू सपोज Z इज इक्वल्स टू 10 प्लस J3
इथं असतं फॉर इच, इथं पण शब्द इच असेल, दॅट इज व्हॅल्यू ऑफ झेड पी एच, म्हणजे फेजची व्हॅल्यू होती. फेज 3 फेज आहेत, एका फेजची एवढी पर फेज. इच म्हणल्यावरती ह्याला वेगळी ह्याला वेगळी ह्याला वेगळी, म्हणून आपण हे झेड पी एच लिहितो. करेक्ट. झेड पी एच इज इक्वल टू आर पी एस प्लस एक्स एल पी एच. आता लक्ष द्या, हा झेड पी एच आहे, मग झेडची व्हॅल्यू काय असेल, याचं ॲडिशन वगैरे करू नका डायरेक्ट. समजा दिस इज 10 ओहम प्लस J3, याची ॲडिशन करू नका. का? दिस इज अ रेक्टँग्युलर फॉर्म, याचं पोलरमध्ये रूपांतर करायचं. कसं करणार? कॅल्सीवरती शिफ्ट आणि प्लसच्या वरती किंवा निगेटिव्हच्या वरती बघा POL असेल, पोल म्हणायचं 10, 3 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू म्हणल्यावर तुम्हाला काय येईल? झेड पी एच येईल. म्हणजे काय? इट इज व्हॅल्यू ऑफ झेड मॅग्निट्यूड ऑफ झेड अँड थिटा. एकदा हा थिटा आला, कसं काढलं का आलं? याचं रेक्टँग्युलरचं पोलरमध्ये कन्व्हर्जन केलं. याला दुसरी पण मेथड आहे, मग याचा स्क्वेअर करा, ती लेंदी मेथड आहे, काही करण्याची गरज नाही. डायरेक्ट कॅल्सीवरती दिस इज रेक्टँग्युलर अँड दिस इज पोलर फॉर्म. रेक्टँग्युलरचं पोलरमध्ये केलं झेड थिटा मिळाला. जेव्हा तुम्हाला थिटा मिळेल तेव्हा पॉवर फॅक्टर काढायचा. व्हॉट इज पॉवर फॅक्टर? पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस थिटा, आणि हे थिटा म्हणजे ह्याची व्हॅल्यू कॉस इंटू थिटा केल्यावरती पॉवर फॅक्टर मिळेल. लगेच याला चौकोन करायचा. काय काय कळालं बघा. इच शब्द असेल, आर ची व्हॅल्यू दिलेली असेल, एल ची व्हॅल्यू असेल तर एक्सेल काढा, सी ची व्हॅल्यू असेल तर हे काढा. हा, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट इथं सांगून ठेवतो मी, हेअर ऑफ करतो. अजून इम्पॉर्टंट गोष्ट, सर एल दिलेला असेल तर कसं ओळखायचं, एक्सेल दिलेलं असेल तर कसं ओळखायचं? जेव्हा तुम्हाला गिवन एक्सेल असेल याचं युनिट ओहम असेल, ओहम, आणि एल असेल याचं युनिट हेनरी असेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सेलचं युनिट ओहम असेल, एलचं युनिट. काय कन्फ्युजन? ओके, इथपर्यंत आलं. हा थिटा मिळाला. नेक्स्ट ओके, मला झेड मिळाला आणि थिटा मिळाला. ओके, तिथं दिलेलं असतं फाइंड करंट. काही न्यूमेरिकल मध्ये असेल फाइंड लाईन करंट, फाइंड फेज करंट. इम्पॉर्टंट, लाईन करंट, फेज करंट. आता बघा, मला इथं कुठला करंट मिळेल? I इज इक्वल्स टू V अपॉन झेड. बट ही पीएच ची व्हॅल्यू असते आपली, झेड पर फेज असतो, म्हणून V पण पर फेज घ्यायचा आणि I पण मला पर फेज मिळेल, पीएच मिळेल. आता V कसा ओळखायचा? जेव्हा गिवन व्हॅल्यू इज इक्वल टू V इज इक्वल 400 वोल्ट असेल, जेव्हा 400 वोल्ट असतो दॅट इज युअर VL लाईन व्होल्टेज असतं, आणि 230 असेल तर फेज व्होल्टेज. पहिल्यांदाच मी सांगितलं स्टार आहे का डेल्टा हे बघायचं. ओके, जर हे असं असेल तर VPH कसं काढणार? VPH इज इक्वल्स टू, सॉरी, VL इज इक्वल्स टू √3 VPH. याच्यावर मला VPH मिळेल VL डिवायडेड बाय √3 केल्यावरती. साधारणतः लक्षात ठेवा, VL ची व्हॅल्यू ही नेहमी 400च्या आसपास असते, VPH ची व्हॅल्यू ही नेहमी 230च्या आसपास असते, 200 किंवा 230. घरामध्ये आपला सिंगल फेज लाईट येते पर फेज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सर हे असं का केलं? बिकॉज दिस इज स्टार नेटवर्क. मग डेल्टा असतं तर काय केलं असतं? सर डेल्टामध्ये VL आणि VPH सेम असतं. कशामध्ये? डेल्टामध्ये हे सेम असतं, म्हणजे तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घ्या. बट आता आपण स्टारचं बघू. मोस्टली न्यूमेरिकल हे स्टारचं विचारतात. चला, मग इथं काय मिळेल? ZPH मिळाला. VPH कसा काढला कळालं? 400 असेल समजा, V इज इक्वल टू 400 असेल, 400 डिवायडेड बाय √3 दॅट इज युअर VPH. VPH आहे, ZPH आहे, इथं मिळालं काय? IPH. उत्तर मला मिळालं कशामध्ये? IPH. बट न्यूमेरिकल मध्ये असं विचारले फाइंड IPH ॲज वेल एज IL, म्हणजे फेज करंट अँड लाईन करंट. कसा काढणार होता? पहिल्यांदा बघा, सर इन स्टार कनेक्शन IL इज इक्वल टू IPH. जर स्टार कनेक्शन असेल तर IPH म्हणजेच काय असतं? IL हे असतं. नाही तर उत्तर ही एवढी स्टेपसाठी 1 मार्क असतो. IPH काढला 1 मार्क, हा 1 मार्क असतो. फक्त करंटच काढायचं आपल्याला. इथं एक 90% न्यूमेरिकल संपलं. नेक्स्ट असतं फाइंड ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर. फाइंड ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ऍक्टिव्ह पॉवर? ऍक्टिव्ह पॉवर इज इक्वल्स टू, सर, VI cos थिटा. हे मला माहिती आहे. बट फॉर 3 फेज
आपण पॉलीफेजचे न्यूमेरिकल बघतो ना, पॉली म्हणजे 3 फेज. काय असेल सर्व इकडं सगळ्यात पहिलं LL √3 वहीच्या समासाच्या वरती लिहा. √3 इंटू VL cos थिटा. कॉस थिटा कसा काढणार? मगाशी तर थिटा काढलेला कॉस आला. IL हे बघा इथं जर स्टार कनेक्शन असेल तर IPH IL सेम. VL कसा काढणार? हे बघा इथं VL गिवन मध्ये VL दिलेलं आपल्याला. असं केल्यावर तुम्हाला हा पूर्ण ऍक्टिव्ह पॉवर मिळेल. व्हॉट इज रिॲक्टिव्ह पॉवर? √3 VL IL sin थिटा. थिटा मिळालाय. ओके. अजून एक असतं पॉवर कन्झ्युम. फाइंड पॉवर कन्झ्युम. एक लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह पॉवर असते ना तीच आपण पॉवर कन्झ्युम करतो. म्हणून ऍक्टिव्ह पॉवर किंवा पॉवर कन्झ्युम असेल तरी फॉर्म्युला हाच VL IL cos थिटा. आणि खरं वाटणार नाही, इथं तुमचं न्यूमेरिकल संपतं आणि तुम्हाला 6 मार्क मिळतात. इथं तुमचं काय होतं? न्यूमेरिकल संपतं आणि तुम्हाला मिळतात 6 मार्क. ओके. तुम्ही काय करू शकता? पॉज करून लिहू शकता. कारण ह्याचे मी जेव्हा शिकवतो वर्गामध्ये माझ्या मुलांना मी वहीमध्ये हाऊ टू सॉल्व न्यूमेरिकल असं एक पॉईंट देतो. हाऊ टू सॉल्व न्यूमेरिकल. आणि हे सगळे पॉईंट तुम्हाला ज्या भाषेत कळतात. हे दिलं असेल तर हे 400 असेल दॅट इज VL व्हॅल्यू. मग VPH कसं काढायचं? स्टार कनेक्शन असेल तर असं करा, डेल्टा असेल तर असं करा. असं मी मुलांना लिहून देतो मराठीमध्ये माझ्या मुलांना. सो तुम्ही ते नोट्स तुम्ही काढू शकता. हां, एक न्यूमेरिकल आपण पटकन बघू. वाढू देत न्यूमेरिकल. काय टाईम जर व्हायचा तो होऊ द्या आज, पण एक न्यूमेरिकल चांगलं बघू आपण. एक मिनिट फक्त, बुक नाही आहे माझ्याकडे. मी न्यूमेरिकलचं तुम्हाला नंबर सांगतो. 7.6.7 न्यूमेरिकल नंबर 7.6.7 टेक्नॉलॉजीचं बुक आहे हे. बघा याच्यामध्ये दिलेले असं 3 आयडेंटिकल इम्पिडन्स each 3 आयडेंटिकल इम्पिडन्स each of 6 plus J8. फर्स्ट थिंग प्लस आहे म्हणजे दॅट इज युअर RL. हा कसं काय RL? मग असे बघितलेलं आपण. प्लस असेल तर RL, मायनस असेल तर RC. ओके. हॅव्हिंग ओहम आर कनेक्टेड इन स्टार. पहिल्यांदा हे लिहायचं स्टार. ओके. देन अक्रॉस 3 फेज 450 वोल्ट गिवन. बघा काय VL इज इक्वल टू ZPH इज इक्वल टू VL इज इक्वल टू 415 वोल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय. फाइंड लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज, लाईन करंट, फेज करंट आणि 3 फेज ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर, अपॅरंट पॉवर. ओके. कळालं न्यूमेरिकल? न्यूमेरिकल कळालं. फाइंड लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज, लाईन करंट, फेज करंट, ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह आणि अपॅरंट. एवढं मला काय करायचं? फाइंड करायचं. फर्स्ट थिंग हसाल तुम्ही. हसाल का? हे काय VL म्हणजे काय? लाईन व्होल्टेज. हे काय? हे दिलेलं. हे खाली फक्त लिहायला VL इज इक्वल टू 450 वोल्ट. याला किती मार्क आहेत? 1 मार्क. याला 1 मार्क आहे. झाला 1 मार्क मिळाला. हाऊ वी सॉल्व VPH? सर इन स्टार कनेक्शन वी नो इन स्टार कनेक्शन VL इज इक्वल टू √3 VPH. मग याचं काय कराल? याला डिवाइड बाय √3 केलं तर हे नियरली अबाउट 230 वोल्टच्या आसपास येईल किंवा 220 वोल्टच्या आसपास येईल. ओके. चालेल. फाइंड IL. कसं फाइंड करणार? सर ऑलरेडी ह्यांनी ZPH दिलेला आहे. कसं करणार हे बघा. आता I काय निघेल? VPH 230 आपण ZPH. कुठे Z? हे बघा इथं Z. बट मला इथं गिवन मध्ये Z असेल. मला कुठं? इथं गिवन मध्ये Z असेल. तुम्ही इथंच याला काय करू शकता? पोलर रेक्टँग्युलर फॉर्म करू शकता. म्हणजे बघा ZPH इज इक्वल टू 6 प्लस J8. याचा दिस इज रेक्टँग्युलर फॉर्म. याचा कन्वर्ट करा पोलर फॉर्म मध्ये. मी बघून बघतो. याचं करा पोलर मध्ये. याचं काय उत्तर येतं? मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. कॅल्सी नाही माझ्याकडे. याचं उत्तर येतं हा कुठला फॉर्म आहे? दिस इज रेक्टँग्युलर फॉर्म. याचं पोलर मध्ये केलं ZPH ची व्हॅल्यू येते 10 आणि थिटा येतो 53.30. मग अशी ठरलंय आपलं. जिथं थिटा आला तिथं लगेच पॉवर फॅक्टर राहायचा कॉस थिटा. कॉस थिटा इज अ पॉवर फॅक्टर.
पॉवर फॅक्टर कॉस थिटा किती येतोय बघा, कॉस ऑफ 53.3 0.6. आता हे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर लीड लॅग कळेल, नसेल ठेवा, एवढं ठेवा. कन्सेप्ट कळेल तर जर RL लोड असेल, RL लोड दिस इज ऑलवेज इन लॅग क्वांटिटी. RL आहे म्हणून लॅग, RC असतं तर लीड असते. ओके, ह्याची काही गरज नाही. 0.6 ठीक आहे, बरोबर. हे रफ करतो मी. आता एक मोठा फळा परचेस करतो जरा चांगला, किंवा डिजिटल बोर्डच करू आपण. हे सॉल्व असं टेन्शन येणार नाही. चला कसं काढणार आता आय, हे बघा IPH बरोबर मगाशी आपण काढला VPH, आणि झेड कसा काढणार अपॉन 10. करंट आला 23 एम्पियर, पण कसला करंट आहे IPH. सॉल्व कसं करणार, मगाशी बघितलं VL काढला, VPH काढला, दिस इज IPH. IL कसा काढणार सर, इन स्टार कनेक्शन IL इज इक्वल टू IPH बरोबर 23 एम्पियर. दिस इज युअर फायनल सोल्युशन. करंट काढणं हाच मोठा टास्क आहे. याच्यामध्ये फक्त मेन टास्क काय माहिती का, हा झेड आहे ना, झेड हा रेक्टँग्युलरचा पोलर फॉर्म करणं हाच मेन टास्क आहे, बाकी संपलं. नेक्स्ट ऍक्टिव्ह पॉवर. व्हॉट इज ऍक्टिव्ह पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर इज इक्वल्स टू √3 इंटू VL IL कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू तर माहिती आहे तुम्हाला 0.6. IL हे बघा, IL IPH सेम आहे 23. व्हॉट इज VL, VL इज 450 वोल्ट, 415 वोल्ट. उत्तर काढलं ऍक्टिव्ह पॉवर. व्हॉट इज रिएक्टिव्ह पॉवर, VL IL साइन थिटा 3 फेज आहे म्हणून √3 झालं, निघालं रिएक्टिव्ह पॉवर. व्हॉट इज अपॅरंट पॉवर, √3 VL IL. संपला विषय. दिस इज युअर फायनल सोल्युशन ऑफ पॉलिफेज AC न्यूमेरिकल. खूप सिंपल आहे. चला याच्यामध्ये एक ट्विस्ट घेऊ आपण. सर जर हे डेल्टा न्यूमेरिकल असतं तर, इन डेल्टा कनेक्शन असतं तर काय केलं असतं, डेल्टा असतं तर अगदी सिंपल केलं असतं. काय केलं असतं, डेल्टा असतं तर काय केलं असतं, VL इज इक्वल टू √3 VPH. हे नाहीये, डेल्टामध्ये काय आहे, VL आणि VPH सेम आहे. म्हणजे इथं घेताना तुम्ही किती घेतलं असतं, 415 घेतलं असतं, आणि हा IPHच निघला असता बरं का मित्रांनो. का, कारण ZPH आहे हा. मग इथं काय निघलं असतं, ZPH हे सेम काढलं असतं, हे सेम आलं असतं, सॉरी हे इथं झालं असतं वेगळं. करंट किती आला असता 41.5 फक्त एम्पियर, इतकाच फरक पडला असता. मग VL VPH तर सेम आहे, IPH आहे. IL कसं काढणार, तर IL इज इक्वल टू √3 IPH. सिंपल आहे. IL इज इक्वल टू √3 IPH. आता काय काढायचं असतं, म्हणजे पॉवर फॅक्टर कसा काढणार, तुम्ही सेम काढणार असाल, कारण ही ती व्हॅल्यू आहे. VL IL cos फाय. ऍक्टिव्ह पॉवर कशी काढणार आता, VL IL cos थिटा. सर VL ची व्हॅल्यू किती घेणार 415, IL ची व्हॅल्यू किती घेणार, हे बघा इथं IL ची व्हॅल्यू मला काढावी लागेल. 41.5 ला IL ची व्हॅल्यू काढावी लागेल मला, आणि cos थिटा तर ॲज इट इज. ओके, समरी याची एकच समरी आहे. दिलेलं न्यूमेरिकल हे स्टार आहे की डेल्टा आहे. स्टार असेल तर 2 फॉर्म्युले वापरायचे, डेल्टा असेल तर ते 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. VL इज इक्वल टू √3 VPH, IL इज इक्वल टू IPH. स्टारसाठी, डेल्टासाठी करंटमध्ये चेंज होतो, व्होल्टेज सेम असतं, आणि ही स्टेप फॉलो करायच्या. झेड नसेल दिला, या न्यूमेरिकल झेड दिला तर R आणि XL दिलेला असेल, किंवा R आणि Lच दिलेला असेल, तुम्हाला XL काढावं लागेल. लगेच R XL काढला. हा आहे तुमचा रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्मचं पोलरमध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला झेड आणि थिटा मिळाला. थिटा मिळाला की कॉस थिटा काढून घ्यायचा. दॅट इज युअर पॉवर फॅक्टर. संपलं. एक 3-4 न्यूमेरिकल सॉल्व करा, 3ऱ्या मिनिटाला ह्याचं उत्तर येईल. आणि दिस इज कंपल्सरी न्यूमेरिकल. हा युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 5च्या न्यूमेरिकलला ऑर थिअरी आहे, बट हे कंपल्सरी न्यूमेरिकल आहे. आज तुम्हाला कळलं असेल की सर सिंगल फेज एसीच्या न्यूमेरिकलपेक्षा हे न्यूमेरिकल खूप इझी आहेत. आज तुम्ही संध्याकाळी सॉल्व करा. काय अडचण आली लगेच फोन करा मला, किंवा मेसेज टाका, किंवा कमेंट करा, याच्यावरती आपण सॉल्व करू. तुमच्या न्यूमेरिकलचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. माझा मेथडच ही आहे, हाऊ टू सॉल्व न्यूमेरिकल. असं मी हेडिंग देतो, सगळे पॉईंट कव्हर करतो. अगोदरच सगळे ट्विस्ट कळाले की तुम्हाला न्यूमेरिकल फक्त स्टेप फॉलो करायचे. दिस इज पॉलिफेज. जर मला वेळ मिळाला तर आज आपण म्हणजे नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊ. युनिट नंबर 1चा जरी इश्यू असेल तरी सांगा, आपण पूर्ण अख्खे 5च्या 5 युनिट कव्हर करू. फक्त एका दिवशी
किंवा एका व्हिडिओमध्ये एकच कव्हर करू, कारण त्याला वेळ लागेल, समजायला वेळ लागेल. एक व्हिडिओ बघितल्यावरती तुमचं समाधान झालं पाहिजे असं मला वाटतं. उगाच वन शॉट व्हिडिओ करायचा म्हणजे 4-5 तास तुम्हाला जर बसायचं असेल तर मी करू शकतो, बट वन शॉट करण्यापेक्षा असं आपण स्टेपमध्ये करूया, तुमचा पण फायदा होईल. ओके, सो थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट.